वाटाणा आणि बटाट्याची अशी सुकी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू. झटपट अशी टिफिनसाठी बनवूया ही भाजी आपण. इकडे आपण कढई मांडली गॅसवर. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. 2 चमच्याला थोडंसं कमीच टाकायचं. त्यानंतर आपण इथं ठेचलेला लसूण टाकायचा. 4-5 पाकळ्या घेतल्यात मी ठेचून. लसूण थोडंसं भाजीमध्ये छान लागतो. त्यानंतर 1 चमचा राई, कढीपत्ता, जिरे 1 चमचा, हिंग टाकायचं. तर लसूण बघा छान परतला आणि राई जिरे पण व्यवस्थित असे तडतडले. त्यानंतर इथे मी हे बघा असं हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला फिरून घेतले, म्हणजे ठेचा बनवून घेतलाय. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आणि हा ठेचा आपल्याला फक्त व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपण बटाटे टाकूया आता याच्यामध्ये लगेच. तर बटाट्याची तुम्ही हवं तर चालते, तुम्हाला नसेल आवडत तर काढू शकता. त्यानंतर वाटाणे आपले फ्रेश आहेत ना, लगेच टाकायचे आपल्याला, फ्रोझन नाही आहेत, फ्रेश वाटाणे. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. थोडासा ना मी हा संडे मसाला टाकला. ते व्हिडिओ बघा स्किप झालता. या संडे मसाला म्हणजे एकदम मॅजिक मसाला आपण बोलतो त्याला, छान लागतो भाजीमध्ये, टेस्ट खूप छान लागते त्याची. मिक्स करून घेऊया आणि याला स्लो गॅसवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर याला आपण मीठ ते टाकल्यानंतर हे बघा पाणी सुटेल ना, हे वाफेवरच आपली भाजी शिजली जाईल. पाण्याचा 1 थेंबही नाही टाकायचा आपल्याला. आपण स्लो गॅसवर याला झाकून ठेवूया. 3 ते 4 मिनिटासाठी स्लो गॅसवर झाकून ठेवूया. बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी आपली ही वाटाणा बटाट्याची भाजी तयार झाली. आणि तुम्हाला दाखवते, हे बघा बटाटा पूर्ण गाळ झालं व्यवस्थित, ते पाहू शकता तुम्ही. तशी आपली झटपट अशी ही वाटाणा बटाट्याची भाजी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.